नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो इथे की कालचं जे काही त्यांची प्रथा होती ती चालू आहे। इथे कला आणि अद्वैत एकमेकांना अक्षरशः इथे त्या फांदीनं मारतायत आणि मारताना अद्वैत इथे जास्तीत जोरात मारतो, पण त्यामुळे कला इथे अडखळल्यासारखी होते आणि मग पडणार असते ती, तोपर्यंत तो तिला धरतो इथे आणि म्हणतो सॉरी, माझ्या लक्षातच नाही की तुझ्या पायाला लागलंय, त्यामुळं मी इथं तुला म्हणजे जोरातच मारलं, खरं सॉरी असं तो म्हणतो। आणि मग दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवतात 2 मिनिटासाठी। मग बाकीचे गावकरी असं करून इथे चिडवायला लागतात आणि परत 2 मिनिटं त्याच्याकडे दोघं जण परत एकमेकांच्या डोळ्यात इथे हरवले तो गावकरी त्यांना चिडवतायत। कला म्हणते नाही ठीक आहे, इट्स ओके। मग त्याच्यानंतर ती एकटी गावकरी म्हणते ए बाय, तुझ्या नवऱ्याची डाळी बघ, सगळी पानं ढळून पडलेत, नाहीतर तुझी डाळी बघ, अगं तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जास्त असं ती म्हणते, तुझ्यापेक्षा तुझ्या नवऱ्याचं प्रेम ना तुझ्यावर जास्त असा। आणि दोघं एकमेकांकडे बघतायत, बाकीचे गावकरी टाळी वाजवतायत। मग म्हणतो अद्वैत म्हणतो काय प्रेम? मग तोपर्यंत अजून एकटा म्हणता होय तर म्हणजे काय, दरवेळी काय प्रत्येक वेळी बायकोच नवऱ्यावर जास्त प्रेम करता, कधी कधी तर पण नवऱ्यावर जास्त प्रेम करतो असं इथे ते सांगतात। आणि मग ते हे सोपं नाही, हा देवाचा कौल आहे असं म्हणून ते सांगतात। आणि कला त्यावर फक्त गोड हसते, बाकी काही बोलत नाही। आणि आता इथे बघूया चांदेकरांच्या इथे काय होतंय ते। तर आबा म्हणत असतात रजनी सोहमला सांग कलाला फोन करते म्हणजे त्यांची खबरबात तर कळेल असं म्हणून। तर हो रजनी हो सांगते तसं म्हणते। तर रोहिणी इथे कोणाची तरी वाट बघते, राहुलची वाट बघते बरं का प्रेक्षकांनो। राहुल आलाय तिकडनं, बॅग घेऊन आलाय। मग रजनी म्हणते अरे राहुल तू कुठे बाहेरगावी गेला होतास का, म्हणजे आम्हाला काहीच माहिती नाहीये। अरे राहुल, अरे काय झालं, तू कुठे गेला होतास असं सगळेजण आता त्याला विचारतात। मग इकडनं मामा पण म्हणतो राहुल अरे काय झालंय, काही झालंय का असं। मग ते म्हणतात नाही काही नाही झालंय, ते मी दिव्यागारला गेलो होतो। मग सगळे आता काय असे ओरडतात बरं का, दिव्यागारला मग काय झालं? काही नाही, ते दिव्यागारचं डील आपल्याला मिळालंय ते असं एकदम तो सांगतो। आणि 2 मिनिटं सगळे गप्प बसतात आणि मग नंतर तो परत म्हणतो अहो असं काय बघताय सगळे, अरे दिव्यागारचं डील आपल्याला मिळालंय, तुम्ही ऐकलत ना मी काय म्हणाले ते असे इथे राहुल एक सांगतो बरं का, कौतुक करून म्हणजे स्वतःचा मोठेपणा आता सांगतोय तो। आणि मग सगळे इथे कौतुकाने राहुलची पाठ ठोपटतात आणि म्हणते अरे मामा तू केवढं टेन्शन घेतोस ते, असं तो श्रीकांतला म्हणतो आता मी आलोय ना, आता सगळं नीट होईल असं ते सांगतो। डील मिळालंय म्हटल्यावर ते प्रत्येकाला आनंद झालाय बरं का प्रेक्षकांनो। मग आबा म्हणतात अरे काय सांगायलास, पण हे झालं कसं? मग राहुल म्हणतो काही नाही, मी ऑफिसमध्ये होतो, थोड्या फाईल सॉर्ट आउट करत होतो, तर मला कळलं काही अद्वैत आणि तिथे काही पोचू शकणार नाहीये दिव्यागारला, म्हणून मग मीच निघालो दिव्यागारला, तिथे गेलो आणि एवढी मोठी डील आता म्हटल्यावर आपल्याकडून पण कोणतरी जायला पाहिजे ना, असं म्हणून मी विचार केला होता तो। पण म्हणून मी विचार केला, गाडी काढली आणि वेळेत तिथे पोचलो आणि ती डील फायनल करून इथे आलो। मग त्याच्यानंतर श्रीकांत म्हणतात वेल डन, शाबास शाबास। अरे इथे अद्वैतच्या ॲक्सिडेंटचं टेन्शन, दुसरीकडे आपण तिथे पोचलो नाही त्याचं टेन्शन, म्हणजे असं टेन्शनच होतं, पण तू यातून चांगलं मार्ग काढलंस हा, असं म्हणून सगळे आता राहुलचं कौतुक करतायत। चला बरंच झालं आपल्याला हे डील मिळालंय, तू होतास म्हणून हे डील मिळालंय। मग त्याच्यानंतर इकडे राहुल सांगतो की तिथे आपले डिझाईन सगळ्यांना आवडलेत, इव्हेंट्स पण खूप छान झाला, सगळं काही मस्त झालंय, पण काय आहे अद्वैत सारखं मी काम केलंय की नाही मला का माहिती नाही, पण मी काम करून आलो, पण मी जेवढं काही काम केलेलं आहे, जे काही काम केले तिथे जाऊन ते मला जमेल इतकं, मला झेपेल इतकं अगदी मनापासून काम केलंय असं आता इथे राहुल सांगतोय। मग आबाजी पण म्हणतात शाबास राहुल, अरे हे बघ अद्वैतप्रमाणे तुला काम करायची काहीही गरज नाहीये। हे बघा मी तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यांनाच सांगतो की कोणी कुणाप्रमाणे काम करायला जाऊ नका, जेवढं आपल्याला जमतंय जे महत्त्वाचं वाटतंय तेवढंच तुम्ही काम करा म्हणजे उत्तम असं इथे सांगतात। मग इकडे राहुल म्हणतो म्हणजे मी आपला थोडक्यात जो काही प्रॉब्लेम झाला म्हणजे अद्वैतचा, तो थोडक्यात मी त्यांना एक्सप्लेन केला आणि आपल्या घरात एवढा मोठा प्रॉब्लेम असून सुद्धा आपण तिथे गेलो, त्या सगळ्यांशी डील केलं, म्हणून ते इथे खरंच ते की नाही म्हणजे इम्प्रेस झालेत आपल्यावर। मग त्याच्यात आपण म्हणतात राहुल मला अभिमान आहे तुझा, असंच काम करत राहा। आणि आता हे बघा अशाच पद्धतीनं समदे भाऊ एकमेकांना सांभाळून काम करा, एकमेकांना सांभाळून राहा असं आता इथे सांगितलंय। आणि आता सगळा रोहिणीचा प्लॅन इथे जे सक्सेसफुल झाला आहे, सगळे राहुलचं इथे कौतुक करतायत, मामी पण म्हणजे सरोज पण कौतुक करते
आणि आबाजे पण कौतुक करतात, घरातले सगळेच जण इथे राहुलचं कौतुक करतात. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी ते म्हणते, शाब्बास राहुल, शाब्बास, तू नुसतं इथे करूनच दाखवलं नाहीयेस, तर इकडे अशा पद्धतीनं करून दाखवलंयस की तुझं महत्त्व या घरातल्या प्रत्येकाला इथे स्वीकारायला लावलंयस तू. आता या गोष्टीचा मी प्रचंड उपयोग करून घेणार आहे. माझ्या मुलाने नाकावर टिचून करून दाखवलंय हे सगळं. या गोष्टीचा मी प्रचंड फायदा मी घेणारच घेणार. आणि ह्या गोष्टीचा फायदा घेऊन मी जागी घरात बॉम्ब फोडणार आहे आणि अख्खं घर आहे ना ते माझ्या ताब्यात घेणार आहे, असं इथे रोहिणी सांगतेय. रोहिणीच्या मनामध्ये हे विचार चालू आहेत प्रेक्षकांनो. पण तुम्हाला काय वाटतंय पुढे नेमकं काय काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा बरं का. रोहिणी तर इथे आता खुश झालेली आहे, कारण तिचं काम झालेलं आहे. तिला जे हवं होतं ते तिनं असं नाही तसं ते करून दाखवलंय. आता बघू पुढे काय काय घडणार आहे. तर तिकडे कला आणि अद्वैत काय करतात बघूया आपण. तर आता सगळेजण इथे उभे आहेत, गप्पा मारत उभे आहेत. देवाची सगळी प्रार्थना पूजा वगैरे झाली आहेत. पण तोपर्यंत एक माणूस म्हणतो तिथला, ए पोरानू, येवा येवा येवा, लोक आहे पोरांनी ताडी आणली हा. मग म्हणतात ताडी, मग ती म्हणतात ताडी पिऊची असता. एक गावकरी सांगतात, चला ताडी पिऊक चला. मग नाही नाही नाही, आम्ही नाही पित, आम्हाला नको नको आम्हाला, असं इथे दोघांचं चालू असं, तुम्ही प्या ना. मग त्यावर चला साहेबानू, मग एवढी चढत नाही काय ती, बघा की पिऊन, असं तिकडची मुलगी सांगते बरं का. ती जी अद्वैतवर लाईन मारते तर अद्वैत म्हणतो नाही नको मला, पण तरीसुद्धा ती त्याला घेऊन जाते, चला चला असं म्हणून. आणि मग छोट्या ग्लासमधनं दिली जाते त्यांना ताडी, प्रसाद म्हणून. इथे ताडी प्यायची प्रथा आहे बरं का त्यांच्यामध्ये. या पाहुण्यांनो घ्या ताडी असं सांगतात. आणि मग इथे प्रत्येकजण इथे ताडी प्यायलेली आहे प्रत्येकाने प्रसाद म्हणून, जरा जराशी का असे ना प्रत्येक गावकरी ते पितोय बरं का. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचा प्रसाद म्हणून ही ताडी पिऊन झाली. आणि मग ताडी पिऊन झाल्यानंतर तिकडे जे जागर चालू होतो, गाणी लागली जातात, त्याच्यावर इथे प्रत्येक गावकरी ते डान्स करतायत, म्हणजे नाचतायत, आनंद आपला साजरा करतायत, उत्सव साजरा करतायत. तो काही देवीचा चाललाय तो. प्रत्येकाला इथे ग्लास भरून ताडी दिली जाते. आणि धरा धरा सगळ्यांना घ्या असं इथे सांगतायत ते. सगळ्यांना ग्लासमधनं ते प्रसाद म्हणून सगळ्यांना इथे वाटली जाते. अद्वैत आणि कला हे सगळं बघतायत नेमकं काय काय चाललंय ते. आणि आता थोड्या वेळाने नेमकं इंटरेस्टिंग असं घडणार आहे बरं का. आणि मग इथे गाणं चालू होतं, गोंधळाचं गाणं चालू होतं, त्याच्यावर इथे सगळेजण इथे नाचतायत. कलाला नाचता येत नाही तरी सुद्धा हळूहळू त्याला नाचायला घेतायत, म्हणजे इथे बसल्या जागी उभं राहून इथे नाचते. देवीची गाणं लागलेली आहे तिथे, सगळे असे मस्त नाचतायत. तिथे उधो उधो देवीचा चाललेला आहे. प्रत्येक गावकरी ह्या उत्सवामध्ये ताडी घेऊन इथे आपला जो काही उत्सव आहे तो इथे साजरा करतायत. कला अद्वैत जराशे ऑकवर्डून असे बघतायत, पण सगळेजण इथे आनंदात आहेत त्यामुळे ते पण त्यांच्याकडे इथे बघतायत बरं का. मग तिला घेऊन पण नाचलं जातं, मग कलाला ढकललं जातं अद्वैतच्या अंगावर. असे सगळे इथं चालू आहे. उधो उधो आईचा चालू आहे, गाणं लागलेलं आहे, उधो उधो बाईचा माझ्या अंबाबाईचा, असं सगळं चालू आहे प्रेक्षकांनो इथे. तर आता रोहिणी आलेली आहे सरोज जवळ. नेमकं ती आता जाऊन काय काय बोलते बघूया. तर सरोज वहिनी, राहुलने नायिकांचं डील डन केलं, छान झालं ना? तर ती म्हणते हो, एका अर्थाने खरंच बरं झालं, नाहीतर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट हातातनं गेलं असतं. मग तुझा नंतर अद्वैतशी कॉन्टॅक्ट काही झाला की नाही? ती म्हणते की नाही गं, मग अशी फोन ट्राय केला होता पण उचलत नव्हता. बरं झालं आठवण केलीस, आता परत करून बघते असं म्हणून इथे सरोज फोन लावतीये. तर फोन काही तिकडे लागत नाहीये, उचलतच नाहीये. कारण कसा उचलणार, ती दोघं तिकडे ताडी पिऊन डान्स करतायत बरं का, म्हणजे उत्सव साजरा करतायत. आणि इकडे फोन तर चार्जिंगला लावलेला आहे, अजून तरी काही फोन इथे उचलला नाहीये. त्यामुळे सरोज चिडतीये आणि त्याच्यात आगीत तेल ओतायला रोहिणी आहेच. त्यामुळे दोघी काय काय बोलतायत बघूया आता. फोन तर काय उचललेला नाहीये. आणि आता सरोजला इथे रोहिणी म्हणतीये की काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाहीये. तर रोहिणी म्हणते कसली चिडतीये सरोज वहिनी, हाच चान्स आहे बरं का, असं म्हणते ती. आणि म्हणते सरोज वहिनी, मला काय वाटतं माहितीये का, आता काय मग हे बघ, लग्नानंतर कला आणि अद्वैत कुठे बाहेर गेलेच नव्हते ना, चान्सच मिळाला नव्हता. आणि आता या दिवे आगारच्या कामामुळे, याच डीलच्यामुळे त्या दोघांना एकत्र सोबत प्रवास करायला मिळाला आहे. त्यात हे सगळं घडलंय आता असं. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये जो आपल्यासोबत असतो, जी व्यक्ती आपल्यासोबत असते, त्या व्यक्तीच्या आपण जास्त जवळ जातो नाही का, म्हणजे कठीण परिस्थितीत जो असतो त्याच्याजवळ सोबत जातो. आता या गोष्टीचा फायदा घेऊन कलाने त्या अद्वैतला भुरळ नाही घातली ना तर मिळवलं. तुला माहिती आहे ना ती कला किती पाताळ एंट्री बाई आहे अशी. त्यात आपला अद्वैत कलाच्या कचाट्यात सापडलाय दिवस आणि
रात्र असं ती म्हणते. आणि ते रोहिणीचं बोलणं ऐकून इकडे सरोज इकडे असं हे करत असते. शिवाय सरोज वहिनी मला असं वाटतं की तू करायला गेलीस एक आणि घडलं भलतंच गो. म्हणजे बघ ना, तू त्या दोघांना दूर ठेवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होतास, पण ते तर आणखीच जवळ आलेत असं म्हणून आता रोहिणी सांगते. फोनवर ऐकलंस ना तू अद्वैत कसं सांगत होता, कला हळू कळू हाला चळू पडशील असं काहीतरी हात धर वगैरे असं म्हणत होता. इरिटेट झालं मला ते ऐकून. मग इकडे सरोज ओरडते, रोहिणी बास आता, तू आता मला इरिटेट करतेस, मला इरिटेट होतोय आता. हे बघ, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो काहीही वेडवाकडं वागणार नाहीये. तर बरोबर आहे तुझं, पण तरीही आपण अलर्ट राहिलं पाहिजे असं इथे रोहिणी सांगते सरोजला. तर सरोज इथे कानाचा फोन लावता लावता परत काढते बरं का. आणि बरं तू बघ फोन लाव, ट्राय कर उचलतोय का बघ, मी येते असं म्हणून सांगते इथे. आणि रोहिणी निघून जाते. आणि सरोज कलाला फोन लावायचा प्रयत्न करते, म्हणजे अद्वैतला फोन लावायचा प्रयत्न करते. आणि आता तिच्या मनात जे काही संशयाचं भूत रोहिणीनं पेरलेलं आहे त्यामुळे तिला आता म्हणजे खरंच पश्चाताप होतोय बरं का, की त्या दोघांना कशाला पाठवलं असं. तर इथे आता उत्सवात ती मुलगी जी काही आहे ती सारखी ते ना अद्वैतच्या पुढे मागे करते, त्याला धक्का वगैरे देते. मग अद्वैत तिला थँक्यू वगैरे म्हणतोय सारखं. तर तो दॅट्स ऑल राईट असं म्हणते. आणि अजून एक ग्लास आलेत बरं का ताडीचे इथे. आणि आता प्रत्येक गावकरी नाही नाही म्हणत सगळे पित आहेत बरं का. मला नको तुला हवंय का असं दोघांचं एकमेकांशी बोलणं चालू आहे. तू घे मग असं तू असं म्हणून दोघांचं इथे एकमेकांना सांगणं चाललंय कला आणि अद्वैतचं. मग नको असं म्हणतेस तोपर्यंत ती म्हणते असं नाही की त्यात म्हणतो पिऊक लागतं असं म्हणून ती मुलगी ना ग्लास अक्षरशः त्याच्या हातातच येते बरं का. घे म्हणते आणि मग प्यायला लावते इथे. डोळे बंद करा आणि मग लावा ओटाला असं म्हणून सांगते. आणि ह्या दोघांकडे ना कला अशी डोळे फाडून 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 बघते. तर बघूया कला आता पुढे काय काय करणार आहे त्या मुलगीचं. जर कला व्यवस्थित शुद्धीत असती ना तर चांगलं काहीतरी केलं नसतं, जे ओळखीची किंवा अशी असती तर. पण तरी सुद्धा ती अजून शांत आहे, बघते तिचं काय काय चाललंय ते. असं मान वगैरे बाजूला करते या दोघांचं काय ते चाललेलं बघून. पण दोघांकडे डोळे फाडून पण बघते मध्येच. पण तिला नाचायला पण घेत आहेत त्यामुळे ती जराशी नाचून पण इथे दाखवते. असं सगळं इथे चाललेलं आहे. तर आता तिथे प्रेक्षकांनो रोहिणी आणि राहुलची इथे पार्टी चालली आहे. आज तो सेलिब्रेशन पण आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून तो कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा, थँक्यू मम्मा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सुद्धा तुला सुद्धा असं तो म्हणतोय. आणि चिअर्स टू अस, चिअर्स टू आवर टीम. खरंच मम्मा म्हणजे असं ना खूप भारी वाटतंय मला असं आज. म्हणजे खूप ते डील माझ्यामुळे फायनल झालंय ते डील. असं असताना खूप असं कम्प्लीट वाटतंय मला असं. तर रोहिणी म्हणते चला हे तर आपल्या प्लॅनप्रमाणे झालं. दुसरा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता ना तर खरंच खूप आणखीन मज्जा आली असती. पण मला एक समजत नाही कसे काय वाचले ते दोघं जण असं इथे सांगते. मग राहुल म्हणतो हो ना, थोडक्यात नेम चुकला आहे आपला असं चालू आहे दोघांचं बोलणं. मम्मा जर दोघी प्लॅन सक्सेसफुल झाले असते तर ना, तर रोहिणी उठते इट्स ओके एक प्लॅन जिंकलो ना आपण, दुसराही नक्कीच जिंकू बरं का. आणि तुला खरं सांगू का, माझा आनंद ना फक्त त्यात नाही आहे, माझा आनंद त्यामध्ये आहे. आज ना त्या सरोजला ना तडफडताना बघून ना मला जो काही आनंद झाला आहे ना तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि असं इथे रोहिणी सांगते माझं आयुष्य बर्बाद केलं आहे ना तिने, माझ्या हक्काच्या साम्राज्यावरती फणा काढून बसली आहे. त्यामुळे मला इथे त्रास होतोय. तिच्या हातातून मला सगळं काढून घ्यायचं आहे. तिच्यामुळे माझं डॅड मला कमी लेखतात, तिला मान देतात, मला अजिबात पटत नाही हे असं इथे रोहिणी सांगते. आणि पुढे म्हणते माझ्या मनाविरुद्ध तिनं लग्न लावून दिलंय माझं आणि या मला घरातून हाकलून दिलं होतं. आणि जेव्हा मी परत आले ना तेव्हा मला सारखं जाणून दिलंय की मी कशी या घरामध्ये आश्रित आहे असं. यावेळी ती सारखं जाणून दिलंय. नाही सोडणार नाही आहे मी तिला, मी माझा बदला घेणारच आहे. तर इथे असं ती बोलल्यानंतर राहुल म्हणतो मम्मा मामीविषयी तुझ्या मनात एवढं काही भरलंय, साठवून ठेवलंयस, तुम्हाला याची कल्पना नव्हती. मग रोहिणी म्हणते आयुष्य जेव्हा कडू अनुभव देते ना तेव्हा त्याची चव विसरता येत नाही राहुल. गोड्याचं काय, ती चव तेवढ्यापुरती रेंगाळते रे तोंडावर, पण कडू चव जी काही आहे ना ती आयुष्यभर इथे आपल्या लक्षात राहते, आपल्या मनावर कोपऱ्यात ती रुतून बसलेली असते. ती सरोज हेकट आहे, हेकेखोर आहे, हट्टी आहे, तिला सगळं स्वतःच खरं करायचं असतं, अतिशहाणी आहे ती. आणि या सगळ्यामुळे स्वतःच्या हातात ठेवायचं असतं तिला. तिची ती सून
ती सुद्धा अगदी तिच्यासारखीच आहे, तशीच आहे, डिक्टो कॉपी. या कलांना ना आपल्याला लायकी ठेवावं लागेल, नाहीतर ती ना आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. तिला वेळीच आपण गप्प करायला पाहिजे. मग राहुल म्हणतो, बरोबर बोलतोयस तू मम्मा, मला पण काळजी करू नको. यावेळी आपण आता असं काहीतरी डाव करूया, असा काहीतरी प्लॅन करूया ज्यामुळे ती कला कायमची या घरातून बाहेर गेली पाहिजे किंवा बाहेर जाईल. घरातूनच काय किंवा शक्य झालं तर ना या जगातून सुद्धा ती इथे बाहेर गेली पाहिजे असं इथे तो सांगतो. आणि रोहिणी पण त्या प्लॅनला दुजोरा देते आणि दोघं इथे सेलिब्रेट करतायत आणि पुढचे प्लॅन आखतायत. कला आणि अद्वैतचं इथे वेगळंच चाललंय. 1 2 साडे माडे 3 असं म्हणून तो जे काही गडू आहे मातीचा तेच डायरेक्ट त्यांनी तोंडाला लावलंय. आता तर अद्वैतला कला म्हणते की मी पहिल्यांदा हे लावलंय, तोंडाला लावलंय. तर ती म्हणते तू चिटिंग केलीस, 3 म्हणायच्या तू लावलंयस तोंडाला. मग ती म्हणते की तीन तिगाडा काम बिगाडा असं असतं, 3 म्हणायचं नसतं म्हणून मी आधीच प्यायलं. मग दोघं म्हणतात आणि जर असं अजून जरासं पिऊया. मग परत दोघं जण इथे गडूतो, अद्वैत इथे ओततो आणि मग परत इथे दोघं जण तो गडू जे काही आहे तो इथे तोंडाला लावतात आणि मग परत 1 2 साडेमाडे 4 असं करतात. मग चालते कर आता काय म्हणायचं, तर दोघांचं इथे चाललंय 2 3 साडेमाडे 4 करून दोघं परत म्हणतात. बरं का, हे नाही काहीतरी चुकीचं वाटतंय, परत जरासं दे रे असं दोघांचं चाललंय. तर दोघांना फुल ती ताडी अशी चढत चालली आहे. बरं का, मग आता 3 नाहीच म्हणायचं, आता आपण म्हणायचं 1 2 टिंग करतो तोपर्यंत अद्वैत 3 अरे टिंग नाही रे 3 नाही म्हणायचं. मग ते 1 2 टिंग तेव्हा म्हणजे साडे गाडे मी. तो अद्वैत म्हणतो हे चुकीचं आहे, हे सगळं चुकतंय. परत ग्लास परत हे भरतात. बरं का गडवा, आपण 3 म्हणूया, 3 छान आहे. मग 1 2 साडेमाडे 3 असं म्हणून दोघं परत पितात. बरं का, दे मग थोडी असं म्हणून चालू आहे दोघांचं इथे. आणि मग तेवढ्यात अद्वैतचं लक्ष गेलंय त्या मुलीकडे, जी मुलगी त्याच्याकडे बघतीये. बरं का, मग ती मुलगी आपल्याकडे बघतीये हे कळल्यानंतर अद्वैत सुद्धा तिला असं छान स्माईल देतो आणि असं छान ताट वगैरे बसतो. आणि मग कला त्या दोघांकडे बघते आणि मग कला काय सांगते म्हणते का, शिस्तीत राहा. मग तो पण म्हणतो शिस्तीतच आहे मी असं अद्वैत तिथे सांगतो तिला. दोघांनी ते बोलायला पण येत नाही. बरं का, आपण दोघं सांगतायत शिस्तीत आहे. मग तोपर्यंत कला म्हणते चांदेकर. मग तो म्हणतो चांदेकरच आहे मी, करेक्ट आहे तुझं. ते बघ ती कशी बघते बघ माझ्याकडे, बघ अशा 56 पोरी ना माझ्याकडे बघतात. बरं का, 56 मुली बघतात असं म्हणून. मग तो असा धक्का मारते कला अद्वैतला आणि मग उतरतो अद्वैत तिकडनं खाली. आणि आता कला तिथेच बसून राहिले. बघा काय करते पुढे. आणि तो अद्वैत जो काही आहे तो इथे येतोय त्या मुलीजवळ आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहतोय. तो पडत असतो तोपर्यंत ती मुलगी तिला सावरते. ती मुलगी आता अद्वैतला सावरते. बरं का, म्हणतो थँक्यू. मग तू नाही प्यायलीस का ताडी असं तो विचारतो. तर थोडीशी प्रसादापुरती प्यायले मी. ती म्हणते साहेबानू तुमका आवडली का. मग ते म्हणते कोण. अद्वैत ताडी. अजून कोण असं म्हणते. ताडी आवडली ना असं अद्वैत म्हणते. खूप आवडली मला ताडी आवडली, अजून खूप गोष्टी आवडल्या असं इथे अद्वैत सांगतोय. मग ते म्हणते काय आवडलंय अजून. तो परत अद्वैतचा इथे तोल जातो, परत तिथे हात धरते बरं का त्याचा. मग तो म्हणते म्हणजे अद्वैत म्हणतो की हेच की गाव, इथली झाडं, इथली माणसं. आणि त्या दोघांना हात धरलेला इकडे कला बघते. बरं का, इथली झाडं, रस्ते, घरातली माडी, घरातली प्लग, सगळं काय अजून खूप काही गोष्टी आवडल्या. आता कला बघा कशी बघते त्यांच्याकडे, मजा येते बघताना कलाला. आणि ती विचारते अजून काय आवडलं. तर अजून असं चालू आहे इकडे त्याचं अद्वैतचं. तोपर्यंत कला आता इथनं उतरले. बरं का, तिला उतरताना पण त्रास होतोय पण ती उतरते हळूहळू. आणि मग इथे अद्वैतच्या जवळ येते ती. आणि आता अद्वैतला काय सांगते बघूया प्रेक्षकांनो. तर इथे म्हणते की चांदेकर, त्याची डायरेक्ट कॉलर धरते. चांदेकर 56 पोरी मरतात हे कौतुक स्वतःच्या लग्नाच्या बायकोला नाही सांगायचं. आणि काय आवडतं रे तुला इथे. मगासपर्यंत तरी ते नावं ठेवत होतास, ओरडत होतास. मग म्हणते
ढकलून देतो कलाला अद्वैत नावं ठेवेल नाही तर काही करेन, तू कोण करणार, तू जाब विचारणारी कोण, चल बाजूला हो असं म्हणून ते कलाला ढकलतोय बरं का अद्वैत. मग आता मी कोण, आता कला काय करते बघूया. मी कोण, इकडे मी कोण आहे दाखवते तुला असं म्हणते आणि ती अशी परत चालत येते बरं का इकडनं, अशी झिंगतच म्हणजे जवळजवळ अशी हालत ढुलतच ती चालतीये. ए हळू काय करतेस तू असं म्हणून त्या अद्वैत ओरडतोय तिला पाटणं. आणि मग कला नाही ते अशी वरती चढते, तू पडशील असं म्हणून सांगते. कला इथे त्या चौतऱ्यावर चढतीये आणि सगळ्या गावकऱ्याने ते बोलवून घेते आणि या म्हणते आणि सांगते मी कोण आहे सांगते तू मला असं म्हणते इथे. आता अद्वैत पण इथे बोलवून घेते अद्वैतला, सगळे गावकरी जमलेत, कलाकडे सगळेजण इथे बघतायत बरं का. मग कला म्हणते मी सौ कला अद्वैत चांदेकर. कोण आहे मी कोण आहे, मी सौ कला अद्वैत चांदेकर. मग तू इकडे ये असं म्हणून अद्वैतला इथे बोलवून घेते. अद्वैत पण हळूहळू इथे येतोय आणि त्याच्याजवळ उभा राहतोय. तो पडू नको थांब असं म्हणून सांगतोय. थांब काय आहे असं विचारतोय. आणि मग कला परत म्हणते बायको म्हणून फक्त माझा हक्क आहे माझ्या नवऱ्यावर असं म्हणते. आणि त्या मुलीकडे बघते, ती मुलगी पण बघायला लागली. कळलं का तुला असं म्हणून सांगते, बायको म्हणून फक्त माझाच हक्क आहे. त्यावेळी 56 पोरींचं कौतुक, मला नाही सांगायचं चांदेकर असं म्हणून इथे ती धमकीच देते चांदेकरला. आणि तिनं मान्य केलंय की ती सौ कला अद्वैत चांदेकर आहे असं. आणि दोघं जण एकमेकांच्या डोळ्यामध्ये इथे हरवत आहेत प्रेक्षकांनो. भाग इंटरेस्टिंग दाखवला आणि ह्याच्यापेक्षा उद्याचा भाग इंटरेस्टिंग होणार आहे बरं का. कारण इकडे सरोज आणि इथे आलेले आहेत, तर इथे कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ आहेत. नेमकं काय होणार जाणून घेऊया, बघत राहा.